मंडल आयोगानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी एससी एसटी यांना प्रतिनिधित्व द्यायला सुरुवात झाली आणि त्यांना राजकीय आरक्षण मिळायला सुरुवात झाली। देशामधली ही फार मोठी क्रांती होती। ज्यांनी नेहमी आमच्या शेतामध्ये काम केलं, गुलामगिरी केली, वेठबिगारी केली, त्यांना ग्रामपंचायतीमध्ये, पंचायत समितीमध्ये, महानगरपालिकेमध्ये सत्ता मिळताना पाहून राजकीय सत्ता ज्यांच्याकडे होती म्हणजे क्षत्रिय जातींकडे त्यांना हादरे बसायला सुरुवात झाली आणि यातूनच आजचं जे आरक्षणाचं आंदोलन पेटले त्याला मूळ कारण ते आहे। खरं सर्वांना नमस्कार, जय भीम। आज आपण एका वेगळ्या विषयावर इथे बोलण्यासाठी बसलेलो आहोत। विषय असा आहे की ओबीसींसमोरचा राजकीय पर्याय हा विषय घेऊन आपण आज इथे बोलणार आहोत। आणि हा विषय निवडताना सध्या आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळातल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत। समोर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि असं असताना ओबीसींचं आरक्षणाचं आंदोलन हे अत्यंत उग्र स्वरूपात पेटलेलं आहे आणि या आरक्षणामध्ये जो मुद्दा आहे तो मराठ्यांना कुणबी दाखले देण्यासाठी जो GR शासनाने, महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे त्याच्यामुळे ओबीसी अत्यंत संतापलेले आहेत आणि आमच्या आरक्षणातली घुसखोरी आम्ही खपवून घेणार नाही अशा प्रकारचे आंदोलन आपल्याकडे सर्वत्र चालू आहेत। या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष सहभाग मी सुद्धा घेत आहे आणि निवडणुका समोर असताना अशा प्रकारचं जे वातावरण महाराष्ट्रात पेटलेलं आहे याच्या पाठीमागचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणूनच याच्या पाठीमागं सत्ताधारी पक्षाचा काही राजकीय उद्देश आहे का हा सुद्धा विषय आपण लक्षात घेतला पाहिजे। आता आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रात जसं हे ओबीसींचं आंदोलन पेटलेलं आहे तसं आपल्याकडे नवी मुंबईमध्ये लोकनेते दिबा पाटलांचं नामकरण आंदोलन पेटलेलं आहे आणि सुरुवातीच्या काळात या आंदोलनामध्ये आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की दिबा पाटील नामकरण आंदोलन सुरू झाल्यानंतर सर्वपक्षीय नेते होते, परंतु हे दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळ द्यावं या मागणीची सुरुवात नंतर झाली। अगोदर महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री मराठा एकनाथ शिंदे यांनी सिडकोच्या माध्यमातून ठराव घेतला की विमानतळ नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यायचं आणि त्यावेळी मग इथला जो स्थानिक भूमिपुत्र आहे, आगरी कोळी कराडी भूमिपुत्र आहे, प्रकल्पग्रस्त आहे, सिडको प्रकल्पग्रस्त, त्यांच्या लक्षात आलं की सिडकोच्या संदर्भात जे सगळं कार्य आहे, न्यायाचं काम आहे, हे काम लोकनेते दिबा पाटलांनी केलेलं आहे आणि मग त्यांचंच नाव ह्या विमानतळाला भेटलं पाहिजे असं सर्वसामान्य माणसाचं मत झालं आणि यातूनच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध झाला आणि हे आंदोलन एवढं टोकायला गेलं की मग म्हणजे शिवसेनेचं मुख्यमंत्री असलेले उद्धवजी ठाकरे यांनी तसा ठराव घेतला की मी माझ्या वडिलांचं नाव मागे घेतो आणि त्यांनी दिबा पाटलांच्या नावाचा मार्ग मोकळा केला। या सगळ्या प्रकरणानंतर आता मग राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार होतं आणि मग ही जबाबदारी आली भाजपावर, पण भाजपाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होऊनही नाव दिलं नाही आणि आत्ताच विमानतळाचं उद्घाटन सुद्धा मोदी साहेबांनी जाहीर केलं, पण ते काही दिबा पाटलांचं नाव देत नाही। जी काही कारणं दिली जातात ती बुद्धीला न पटण्यासारखी आहेत। अशा परिस्थितीमध्ये देशात म्हणजे राज्यामध्ये पेटलेलं ओबीसींच्या आरक्षणाचं आंदोलन आणि नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर इथे पेटलेलं ओबीसी नेते दिबा पाटील साहेबांचं नामकरण आंदोलन या सगळ्यामध्ये ओबीसींचा जो विचार आहे तो महाराष्ट्रात पुढे येताना दिसत आहे। कालच मी आपल्याला कल्पना आहे की आमचे सगळे बंधू अनंत तरे म्हणजे शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर त्यांच्या स्वीय सहायकाने एक पुस्तक लिहिलेलं आहे अनंत आकाश नावाचं। ते पुस्तक प्रकाशनाला मी ठाण्याच्या गडकरी रंगायतांना गेलो होतो। तिथे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे हे उपस्थित होते आणि त्यांचं जे भाषण आहे ते भाषण खूप गाजलं, कारण त्या भाषणामध्ये त्यांनी कबूल केलं की कोळी नेते अनंत तरे, आगरी कोळ्यांचे नेते अनंत तरे यांना ओळखण्यात माझी चूक झाली आणि निष्ठावंतांचे मुखवटे घेऊन उभे असलेले, आजूबाजूला उभे असलेले लोक यांना मी ओळखू शकलो नाही। म्हणजेच त्यांचा बोलण्याचा रोख होता एकनाथजी शिंदे यांनी शिवसेनेशी जी गद्दारी केली त्या गद्दारीमुळे त्यांच्या लक्षात आलं की अनंत तरे सांगत होते की हे तुम्हाला फसवणार आहेत, तर तुम्ही सावध राहा, परंतु उद्धवजींनी ते ऐकलं नाही आणि आपल्याला कल्पना आहे की आता अनंत तरे आपल्यामध्ये नाहीत। सलग 3 वेळा
ठाण्याचे महापौर असलेले त्यांचे सर्व कुटुंबीय आजही शिवसेनेसोबत आहेत. एवढं दुःख येऊन त्यांनी कधीही शिवसेना सोडली नाही. अशा प्रकारची निष्ठा आगरी कोळी नेत्याची आपण पाहिली. मला हे सांगायचं आहे की आगरी कोळी लोकांनी मोठ्या संख्येने शिवसेनेचे शाखा प्रमुख, विभाग प्रमुख म्हणून शिवसेनेत काम केलं. इथल्या सगळ्या राजकीय पक्षांमध्ये ते काम करतात, आज भाजपामध्ये काम करतात. परंतु जो न्याय आहे ओबीसींना, म्हणजे आता लोकनेते दिवा पाटील हे ओबीसींचे नेते आहेत, त्यांचं नाव विमानतळाला भेटलं, भाजप ते देत नाही. शिवसेनेकडे सत्ता असताना सुद्धा कधी इथल्या स्थानिक भूमिपुत्रांचा विचार त्यांनी केला नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे सगळं असं नेहमी का घडतं याचं चिंतन करायची वेळ आपल्यावर आलेली आहे. आणि म्हणूनच ओबीसींना स्वतःचा काय राजकीय पर्याय आहे की नाही, की त्यांनी शिवसेनेत काम करायचं, काँग्रेसमध्ये करायचं, राष्ट्रवादीमध्ये करायचं, भाजपमध्ये करायचं, पण तिथे नेहमीच आम्हाला दुय्यम स्थान होतं. शिवसेनेचा इतिहास पाहिला तर शिवसेनेमध्ये खरं म्हणजे ठाणे, रायगड, पालघर या बहुसंख्य मोठ्या लोकसंख्येच्या प्रभागातले मूळ भूमिपुत्र असलेले आगरी कोळी मुख्यमंत्री का नाही झाले, महसूल मंत्री का नाही झाले, गृहमंत्री का नाही झाले, आता भाजपमध्ये अशी महत्त्वाची पदं आमच्या लोकांना का मिळत नाही. तर ह्या सगळ्यांचा अभ्यास केला नाही तर आपण नेहमीच असं मार खात राहणार. आणि आज दिवा पाटलांचं नाव भेटत नाही याचं सुद्धा उत्तर कोणी देऊ शकत नाही. भाजपमधले आमचे मंत्री गणेश नाईक असतील, माजी खासदार रामशेठ ठाकूर असतील, आता तर राष्ट्रवादीच्या बाळामामांनी तशा प्रकारचं आंदोलन केलेलं आहे. सगळे आमदार खासदार संजय दिना पाटील असतील, आमदार प्रशांत ठाकूर असतील, आमदार मंदाताई म्हात्रे असतील, ह्या सगळ्या लोकांना हा प्रश्न पडलेला आहे की आमचा एवढा मोठा नेता, 2 वेळा खासदार, 5 वेळा आमदार झालेला दिवा पाटलांसारखा माणूस त्यांना न्याय मिळत नाही, अनंत तरेंना न्याय मिळत नाही, दस्तूरखुद्द गणेश नाईकांना न्याय मिळत नाही, प्रशांत ठाकूर सुद्धा ज्येष्ठ आमदार आहेत, त्यांना सुद्धा कुठलंही मंत्रिपद मिळत नाही, मंदाताई ह्या अत्यंत सिनियर महिला आमदार आहेत, त्यांना सुद्धा न्याय भेटत नाही. मग ओबीसींची अशी अवस्था राजकारणात का होते, किंवा आमचा राजकीय पर्याय चुकलेला आहे का, ह्या सगळ्यांवर चिंतनाची गरज आहे. आणि म्हणूनच माझा जो अनुभव आहे त्या अनुभवाप्रमाणे बोलतोय. जे क्षेत्र माझं नसतं तर मी यावर बोलत नसतो. आपल्याला कल्पना आहे, मी 1 वेळा विधानसभा लढलोय, 2 वेळा लोकसभा लढलोय आणि त्या निवडणुका मी हरलेलो आहे. या पराजयाची कारणं किंवा ओबीसींना न्याय न मिळण्याची कारणं याचा शोध आम्ही घेतला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून आपल्याला आरक्षणाच्या लढाईमध्ये आज आपण पाहिलं की आरक्षणाच्या लढाईमध्ये लोकनेते दिवा पाटील हे लढले, परंतु लोकनेते दिवा पाटलांना आज न्याय भेटत नाही किंवा दिवा पाटील हे ओबीसीचे नेते आहेत, ते शब्द सुद्धा कोणी काढत नाही. आणि म्हणून आरक्षणाची लढाई ओबीसींना समजली की नाही हा मोठा प्रश्न. हा केवळ आगरी कोळ्यांचा प्रश्न नाही, तर ओबीसी मधल्या माळी, धनगर, कोळी या सगळ्यांचाच तो प्रश्न आहे. असंख्य जाती आहेत, 861 जाती ओबीसींच्या आहेत आणि त्या जातींचा राजकीय हक्क त्यांना मिळत नाही, सामाजिक हक्क मिळत नाही. आणि म्हणून याची पार्श्वभूमी सांगण्याचा मी सातत्याने प्रयत्न करत असतो. थोडक्यात बोलणं हे सोपं आहे, परंतु समजावून सांगणं हे अवघड आहे. आणि म्हणूनच आरक्षण म्हणजे काय फालतू गोष्ट किंवा सवलत नाही, किंवा गरिबी हटवण्याचा मार्ग नाही, किंवा तो विषय गमतीचा नाही, तो अत्यंत गंभीर विषय आहे. आणि म्हणून नेहमीच मी सांगत आलो की मनुस्मृतीने आमचं शोषण केलं, हिंदू धर्माच्या मनुस्मृतीने आमचं शोषण केलं, म्हणून आम्हाला प्रतिनिधित्व मिळावं म्हणून आरक्षण आहे. आज सुद्धा मी जो विषय घेतलेला आहे की ओबीसींचा राजकीय पर्याय कोणता, कारण आम्हाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होता येत नाही, गृहमंत्री होता येत नाही, आम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रमुख पदांवर जाता येत नाही, प्रशासनामध्ये IAS IPS आम्ही होत नाही, सिडकोसारख्या महामंडळावर कधीच आमचा डायरेक्टर झाला नाही, म्हणजे IAS झाला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आमचं काय चुकतंय याचा अभ्यास करण्यासाठी आपण चर्चा करण्यात बसलेलो आहोत. मुळात ही गोष्ट आहे की मनुस्मृतीने आमचं शोषण केलं म्हणून प्रतिनिधित्व पाहिजे म्हणून आरक्षण आहे, हे आमच्या लोकांना अजून समजलेलं नाही. आणि या परिस्थितीमध्ये हिंदू धर्माची चिकित्सा आम्ही केली नाही, पण ज्या महापुरुषांनी चिकित्सा केली ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलं की आम्हाला शिक्षण नाकारल्यामुळे, आमचा अभ्यास कमी पडतो, आमचं वाचन नसल्यामुळे आम्हाला हे समजत नाही की आमचं नक्की शोषण कोणी केलं आणि आमची गुलामगिरी कशामुळे आली. आणि म्हणून शिक्षणाच्या अभावी आमची गुलामगिरी आली असं महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलं. या महात्मा ज्योतिबा फुल्यांना आपल्या ओबीसीमधले आमचे नेते नारायण नागू पाटील असतील, दत्ता पाटील, दिवा पाटील यांनी गुरु मानलं होतं, हे नेहमी मी सांगतो. आणि नोकऱ्यांमध्ये सुद्धा सरकारी नोकऱ्या ज्या प्रशासनामध्ये आरक्षण असावं राजर्षी शाहू महाराजांनी सांगितलं आणि त्यांचं हे सांगणं आहे, हे त्यांच्या काळात त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी स्वतःच्या राज्यव्यवस्थेत आणलेलं आहे. आणि शिक्षण आणि नोकऱ्यांमधलं आरक्षण हवंय, त्यांना किमान काही लोक पुढे आले पाहिजेत. ओबीसींच्या एवढ्या मोठ्या जाती असताना त्यामध्ये त्यांना संधी भेटली पाहिजे असा विषय इथे आलेला आहे. आणि म्हणूनच आमचा जो इतिहास आहे तो इतिहास आम्ही समजून घेतला पाहिजे. ओबीसींना शूद्र असं मनुस्मृतीने म्हटलं आहे, हिंदू धर्माने म्हटलेलं आहे,
आणि शूद्र म्हणजेच ओबीसी आणि ओबीसी म्हणजेच सामाजिकदृष्ट्या मागास असलेला प्रवर्ग आहे. तो सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे म्हणून त्यांना आरक्षण आहे. आज जी आरक्षणाची लढाई आहे, वेगवेगळ्या जातींचे लोक मोठमोठे आंदोलन सगळीकडे चालवत आहेत. आणि असं असताना आमच्या रायगड जिल्ह्यात, ठाणे जिल्ह्यात हा अशा प्रकारचा आंदोलनाचा संघर्ष दिसत नाही. याचं कारण सुद्धा अज्ञान आहे. म्हणजे मुंबई परिसरामध्ये आरक्षणाच्या बाबतीत प्रचंड मोठं अज्ञान आहे. आणि म्हणून आम्ही आमची आंदोलन नेहमी अभ्यासली पाहिजेत. लोकनेते दिबा पाटलांनी आंदोलन का केलं, आरक्षणाचं आंदोलन का केलं, आणि आता असलेले सगळे आमदार खासदार आगरी समाजातले दिबा पाटलांसारखं आंदोलन का करत नाही. दिबा पाटलांचं नाव द्या सांगतात, पण ओबीसींचं आंदोलन ते का करत नाहीत. कारण त्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये, त्यांनी जे शिक्षण घेतलंय किंवा त्यांचं सामाजिक शिक्षण आहे, राजकीय ज्ञान आहे, त्यामध्ये त्यांना चातुर्वर्ण्य पद्धत माहीत नाही. आणि चातुर्वर्ण्य पद्धत आपल्याला माहिती आहे की ब्राह्मणांना अध्ययन आणि अध्यापन आणि धर्माचं, देवळांचे जे अधिकार आहेत, धर्माचे अधिकार आहेत, ते मनुस्मृतीने दिलं होतं. आणि ते अधिकार आमच्याकडे नव्हते हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणजे आगरी कोळ्यांकडे नव्हते. ते धर्मगुरू त्यांना करण्याचा हिंदू धर्मात प्रघात नव्हता, तर त्यांना शूद्र म्हणून त्यांना कमी लेखले गेले. दुसऱ्या बाजूने आगरी कोळ्यांची स्वतंत्र संस्कृती हिंदू धर्माच्या विरोधात आहे, मातृसत्ताक संस्कृती आहे, हे आपण सांगत आलो. पण जनरली देशातल्या जो हिंदू धर्म आहे, बहुसंख्य लोकांचा धर्म आहे, त्याने आम्हाला हे अधिकार नाकारले. क्षत्रियांना मनुस्मृतीने राजसत्ता दिली, म्हणजे जमीनदारी आणि सत्तेची पदं दिली. हे मी का सांगतोय, कारण ओबीसीनाही नाकारली तर दिली कोणाला, ब्राह्मण आणि क्षत्रियांना, मराठ्यांना. वैश्यांकडे व्यापार दिला आणि त्यांच्याकडे अर्थसत्ता आली. आज सुद्धा अदानी अंबानी हे ठळकपणे पुढे आलेत. त्याचं कारण असं आहे की पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. हिंदुत्वाची अनुकूल परिस्थिती आज ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या सगळ्यांना आहे. म्हणजे वेगवेगळ्या पक्षातल्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यांना आहे. आणि ओबीसींना ह्या सगळ्या प्रकारच्या सत्ता नाकारलेल्या आहे. आणि म्हणून हे ओबीसींकडे नाही, हे सत्य देशासमोर आणलं पाहिजे. आणि आम्ही सुद्धा हे समजून घेतलं पाहिजे. खास करून ओबीसी, आगरी, कोळी, भंडारी, माळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे राजकीय शिक्षण, सामाजिक, धार्मिक शिक्षण आम्हाला मिळावं म्हणून वेगवेगळी आंदोलनं कोकणात केली. हे सुद्धा मी नेहमी सांगत असतो. मग ते कुळ कायद्याचं आंदोलन असेल, ते मनुस्मृती दहनाचं आंदोलन असेल, ते चिरनेर जंगल सत्याग्रहाला केसेस लढणे असेल, चौदार तळ्याचं आंदोलन असेल, ह्या आंदोलनातून लोकशिक्षण देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि म्हणून धर्म हा आमचा शोषण करतो, तो आमच्या स्त्रियांना अधिकार नाकारतो. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या धर्माचा जो प्रमुख ग्रंथ आहे त्या मनुस्मृतीचं दहन केलं. आणि रामायण महाभारतामध्ये ओबीसींची, शूद्रातिशूद्रांची निंदा नालस्ती आहे, त्यांना अधिकार नाकारलेले आहेत. म्हणून त्यांचं वैचारिक धर्मचिकित्सा त्यांनी ह्या महान ग्रंथांची केलेली आहे, वेद उपनिषदांची केलेली आहे. आणि म्हणून राजकीय सत्ता ही उच्चवर्णीयांना आहे, क्षत्रियांना आहे. आणि म्हणून यांच्यापासून वाचण्यासाठी आम्हाला राखीव जागा भेटल्या पाहिजेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि आपल्याला कल्पना आहे, राखीव जागा नसून हे पुस्तक सुद्धा दिबा पाटलांनी आपल्याकडे लिहिलेलं आहे. आणि यातूनच, या वैचारिक तत्वज्ञानातून ओबीसींना निवडणुकीत लढण्याचा मार्ग आणि प्रोत्साहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. आणि हे दिल्यानंतर आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांच्या बरोबर नारायण नागू पाटील हे प्रथमतः आमदार झालेले आहेत. आणि कोळी समाजाचे काही नेते, यामध्ये भाऊसाहेब राऊत वगैरे, हे नेतृत्वामध्ये राजकीय नेतृत्वाकडे उतरलेले आहेत. आणि म्हणून जमिनी, व्यवसाय, शेती यामध्ये आमचा वाटा पाहिजे हे बाबासाहेबांनी ठासून सांगण्याचा प्रयत्न ओबीसींना केला. त्यामध्ये सगळ्यात मोठे कोकणातले साक्षीदार आगरी, कोळी, भंडारी आणि कुणबी आहेत. आणि कुळ कायद्याच्या आंदोलनामध्ये ते लढलेले आहेत. आणि म्हणून हे सगळे वाटे मागत असताना राजकीय सत्ता आमच्याकडे नव्हती, ती सुद्धा देण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आणि स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्याला कल्पना आहे, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज यांचा जो विचार आहे, फुले शाहू आंबेडकरांचा विचार, हा राजकीयदृष्ट्या ओबीसींचा गुरुस्थानी असलेला विचार आहे किंवा मार्गदर्शक असा विचार आहे. आणि म्हणून मंडल आयोग, म्हणजे आरक्षणाच्या संविधान जेव्हा आलं त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आमच्या आरक्षणाची कल्पना मांडली. म्हणजेच शिक्षणातलं आरक्षण, नोकऱ्यातलं आरक्षण, त्याचबरोबर राजकीय आरक्षण त्यांनी सांगितलं. आणि मंडल आयोगाच्या माध्यमातून आपल्याला कल्पना आहे की 90च्या दशकामध्ये शिक्षण आणि नोकऱ्यातील आरक्षणाबरोबरच आपल्याला इतर आरक्षण आहे, जमिनींचं आहे किंवा उद्योगामधला वाटा आहे, तो आम्हाला भेटला पाहिजे, अशा प्रकारची मोठी भूमिका यामध्ये घेतली. आणि आपल्याला कल्पना आहे, देशातलं जे हिंदुत्व आहे ते हिंदुत्वाला पराभूत करणारा हा मंडल आयोगाचं आंदोलन होतं. आणि यामध्ये नेतृत्व करत असताना आपल्याला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव दिसतं, कांशीराम साहेबांचं नाव दिसतं आणि बाळासाहेब आंबेडकरांचं नाव दिसतं. म्हणजे आंबेडकरी लोकांच्या बरोबर ओबीसी माणूस यामध्ये लढलेला आहे, खांद्याला खांदा लावून लढलेला आहे. उद्योग, जमिनी, शेती, व्यापार यामध्ये जे नाकारलेलं प्रतिनिधित्व आहे ते ओबीसींना भेटलं पाहिजे, अशा प्रकारचा विचार इथे मंडल आयोगाच्या काळामध्ये आलेला आहे. आता भारतीय समाज जीवनावर मंडल आयोग जरी आला तरी कमंडलचं आंदोलन भाजपनं केलं. आणि भारतीय समाज जीवनावर हिंदू विषमतावादी धर्माचा आजही प्रचंड प्रभाव आहे. म्हणजे आजही आपल्यावर हिंदुत्ववादी धर्माचा खूप मोठा प्रभाव आहे.
आणि या प्रभावाचा फायदा नेहमीच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या उच्च जातीच्या लोकांना होतो, म्हणजे खास करून मराठा ब्राह्मणांना होतो. याची दखल सुद्धा ओबीसींनी घेतली पाहिजे. आजच्या समाजावर त्याचा प्रभाव आहे आणि या प्रभावामध्ये ओबीसींचं राजकारण आपल्याला सुरू करायचं आहे. क्षत्रिय जाती ज्या आहेत, मराठा जाती आहे, म्हणजे महाराष्ट्रापुरतं मराठा जाती क्षत्रिय जात आहे, ती जमीनदार जात आहे. महाराष्ट्राचं 60% पाणी असेल, ऊसाची शेती असेल आणि सहकार क्षेत्र असेल, बँकिंग असेल, राजकारण असेल, या जातीचा प्रभाव आहे. आणि म्हणून या क्षत्रिय जातींचा जमीनदारी आणि राजकीय सत्तेवरचा जो प्रभाव आहे तो खरं म्हणजे ओबीसींच्या राजकीय सत्तेला मोठा अडथळा आहे. आणि म्हणून उद्योग व्यापारावर वैश्य जातींचा प्रभाव आहे, म्हणजे त्यांच्याकडे पैसा आहे, अदानी अंबानी यांच्याकडे पैसा आहे. आणि आपण पाहिलं असेल इलेक्ट्रॉल बॉन्डच्या रूपाने नरेंद्र मोदींना फायनान्स करणारा वर्ग आहे भाजपला, हा उद्योग व्यापाऱ्यांचा वर्ग आहे. आणि ते नेहमीच म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या तिघांच्या युतीने देशावर सत्ता ही उच्चवर्णींची येत असते. आणि म्हणून मंडल आयोगानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी, SC, ST यांना प्रतिनिधित्व द्यायला सुरुवात झाली आणि त्यांना राजकीय आरक्षण मिळायला सुरुवात झाली. देशामधली ही फार मोठी क्रांती होती. ज्यांनी नेहमी आमच्या शेतामध्ये काम केलं, गुलामगिरी केली, वेठबिगारी केली, त्यांना ग्रामपंचायतीमध्ये, पंचायत समितीमध्ये, महानगरपालिकेमध्ये सत्ता मिळताना पाहून राजकीय सत्ता ज्यांच्याकडे होती म्हणजे क्षत्रिय जातींकडे, त्यांना हादरे बसायला सुरुवात झाली. आणि यातूनच आजचं जे आरक्षणाचं आंदोलन पेटले त्याला मूळ कारण ते आहे. खरं म्हणजे ब्राह्मणी सत्ता ही धर्मामध्ये सुरक्षित आहे. अजूनही कुठलाही ओबीसी, SC, ST धर्मगुरू होण्याचा प्रयत्न करत नाही. आणि त्यामुळे धर्मसत्तेला, ब्राह्मणांच्या धर्मसत्तेला आजही कुणी आव्हान दिलेलं नाही. परंतु मराठ्यांच्या राजकीय सत्तेला मंडल आयोगानंतर आव्हान भेटलेलं आहे. आणि त्यामुळे सत्ता जाते, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शूद्र माणूस सत्तेमध्ये बसतोय, त्याच्या समोर आम्हाला झुकावं लागतंय. यामुळेच आजचं मराठ्यांचं जे आंदोलन ते सुरू आहे. आणि म्हणून राजकीय आरक्षण जे ओबीसींना मिळतंय ते संपवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात होताना दिसतोय. आणि म्हणूनच मी रामायण आणि महाभारताचा उल्लेख नेहमी देतो. कारण का, कोकणातले आगरी, कोळी, माळी, भंडारी हे धर्माने हिंदू आहेत आणि धार्मिक प्रभाव त्यांच्यावर खूप आहे. आणि त्यामुळे त्यांना पुराणं समजतात, त्यांना धर्मग्रंथ समजतात. आणि या धर्मग्रंथांची चिकित्सा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली असली तरी धर्माला चिकटून असलेला ओबीसी यांची चिकित्सा करायला तयार नाही. आणि म्हणूनच रामायणामध्ये शंभूक नावाचा ओबीसी तप करायला बसतो, म्हणजे शिक्षण, अध्ययन, अध्यापन करण्यासाठी पुढे येतो. आणि हे जेव्हा ब्राह्मणांना कळतं तेव्हा ब्राह्मणांच्या लक्षात येतं की एखादा शूद्र जर शिकला आणि तो सज्ञानी झाला तर तो ब्राह्मणांच्या सत्तेला पण आव्हान देईल आणि क्षत्रियांच्या पण देईल. आणि म्हणून क्षत्रिय राजा राम यांना जाऊन हे सांगतात ब्राह्मण की त्याला पहिल्यांदा ठार करा, कारण तो आपल्या सगळ्या राज्याची जी विषमतावादी राज्याची हुकुमशाही आहे किंवा मनुस्मृती आहे ते संपवून टाकेल. शूद्रांपासून हा धोका आहे आणि म्हणून त्याला ठार करण्याचा आदेश ब्राह्मण देतात. आणि या आदेशानंतर राम त्या शूद्राला ठार करतात. याच पद्धतीनं राजकीय सत्तेचं ज्ञान शूद्रांना होऊ नये आणि शिक्षण आहे म्हणजे विद्या आहे ती त्यांना मिळू नये म्हणूनच महाभारतामध्ये एकलव्याचा अंगठा द्रोणाचार्य ही ब्राह्मणी संस्था क्षत्रियांची सत्ता त्याचा अंगठा कापून टाकते, म्हणजे त्यांना शिक्षण नाकारते. आज अशीच परिस्थिती भारतामध्ये आहे की ओबीसीना शिक्षण नाकारलं जाते, शिक्षण महाग तरी केले जाते किंवा शाळांचं कॉलेजांचं खाजगीकरण होतं. आणि ओबीसी आरक्षणाने जे शिक्षण भेटलेलं आहे त्यामध्ये ओबीसी लोक पुढे येतात हे पाहून त्यांच्यामध्ये घुसखोरी करण्याची इच्छा मराठ्यांना झालेली आहे. आणि मराठ्यांना घुसखोरी करण्यासाठी अनुकूल वातावरण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा पवार, एकनाथ शिंदे यांनी कुणबी दाखली देण्याचं जे षडयंत्र रचलेलं आहे ते एकूणच मनुस्मृतीचं भाजपाचं षडयंत्र आहे. आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की ब्राह्मणांची लोकसंख्या कमी आहे, ते राजकीय सत्ता ताब्यात ठेवू शकत नाही, त्यांना क्षत्रियांची गरज असते, मराठ्यांची त्यांना गरज आहे. त्यामुळे ओबीसी, SC, ST म्हणजे केवळ ओबीसीचं नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं ओबीसी, SC, ST यांचं संपूर्ण आरक्षण शिक्षणातलं असेल, नोकऱ्यातलं असेल आणि प्रामुख्याने राजकीय आरक्षण ते संपवण्याचं एक षडयंत्र महाराष्ट्रात सुरू झाले. आणि म्हणून महाराष्ट्रातले आता आपल्याला कल्पना आहे की प्रमुख राजकीय नेते सन्माननीय भुजबळ साहेब जे अत्यंत वयोवृद्ध आहेत ते ओबीसींचं नेतृत्व करतायत, दुसरीकडे काँग्रेसचे वडेट्टीवार करतायत आणि सामाजिक स्तरावर प्राध्यापक लक्ष्मण आणि काके आहेत, मृणाल ढोले पाटील आहेत आणि आपले मंगेश ससाणे हे सुद्धा करतात आणि असंख्य नेते महाराष्ट्रातले आंदोलन करतायत. आणि ह्या आंदोलनामध्येच जे सत्य लपलेलं आहे त्या सत्यावर फार चर्चा होत नाही. चर्चा होते कशावर तर चर्चा होते वेगवेगळे GR म्हणजे 2 सप्टेंबर काढलेला GR, नंतर आलेले निर्णय, मराठ्यांच्या विरोधात आलेले निर्णय याच्यावर चर्चा होते. परंतु ही चर्चा खरं म्हणजे मराठ्यांनी क्षत्रिय म्हणून या महाराष्ट्रात जे शोषण झाले आहे त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. आणि त्यांना मदत करणारे पूर्वीचे ब्राह्मण आणि आताचे ब्राह्मण फडणवीस किंवा भाजप हा जो शेटजी भटजींचा पक्ष आहे तो मराठ्यांच्या बाजूने कसा उभा आहे हे सांगण्याचा प्रयत्न ओबीसींकडून होत नाही. त्यामुळे
या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची ताकद वाढत चालली। बौद्धिक जी मांडणी आहे ती ओबीसींना प्रबोधनात्मक मांडणी होत नाही। मोठमोठ्या मोर्चांमध्ये एवढं सविस्तर बोलणं शक्य नसतं आणि म्हणून यूट्यूबवर याची चर्चा झाली पाहिजे। खास करून ओबीसींच्या नेतृत्वाने अनुभवानुसार ती चर्चा केली पाहिजे असं मला मनोमन वाटतं। आणि मी काही तत्वज्ञ नाही किंवा विचारवंत नाही, काही फार मोठा शिकलेला नाही, परंतु जे राजकीय अनुभव सामाजिक अनुभव मला आलेले आहेत ते सांगण्याचा प्रयत्न मी ते करतोय। आणि म्हणून ओबीसींचं आरक्षण संपवण्याचं षड्यंत्र महाराष्ट्रात आज चालू आहे। हे केवळ ओबीसींच्या आरक्षणात घुसखोरी नाही, तर ज्या पद्धतीने कुणबी दाखले देण्याची जी पद्धत सुरू केलेली आहे ती सामाजिक न्यायाचं म्हणजे मागासवर्गीय आयोगाचे निर्णय आहेत, मंडल आयोगाचे निर्णय आहेत किंवा सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत, संविधानिक आरक्षणाची जी रचना आहे ते संपवणारे, संविधान धोक्यात आणणारे निर्णय आहेत। आणि त्यामुळे केवळ ओबीसीच नाहीत तर एससी एसटींचं आरक्षण यामध्ये धोक्यात आलेलं आहे। आणि हे धाडस उच्चवर्णीयांचं वाढत चाललं आणि देवेंद्र फडणवीस आता सांगायला लागलेत की आम्ही एससी एसटी याच्यामध्ये अ ब क म्हणजे विभाग करू, त्यांची विभागणी करू आणि त्यांची संयुक्त एकात्मतेची शक्ती आहे आरक्षण लढायची ती संपवण्याचा तो प्रयत्न आहे। आणि आपल्याला कल्पना आहे की ओबीसींच्या आरक्षणाला अशा प्रकारे आर्थिक निकष लावले गेले म्हणजे क्रिमिलेअर लावलं गेलं आणि अशाच प्रकारचं क्रिमिलेअर मागासवर्गीयांना लावावं अशा प्रकारचं धाडस आता उच्चवर्णीय आपल्याकडे करू लागलेले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्त्रिया, ओबीसी, एससी एसटी यांचे राजकीय आरक्षण आहे ते खरं म्हणजे विधानसभा आणि लोकसभेत सुद्धा असावं असं माझं मत आहे, पण ते काय हे लोक देणार नाहीत। कारण आपल्या देशाने ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांनी जे शोषण केलेलं आहे मागासवर्गीयांचं ते शोषण आजही मागासवर्गीयांचं नेतृत्व मांडू शकत नाहीत आणि मांडलं तरी मीडिया त्याला प्रसिद्धी देत नाही। सगळी प्रसार माध्यमं लिखित, छापील किंवा इलेक्ट्रॉनिक्स ही उच्चवर्णीय लोकांकडे आहेत, भाजपाकडे आहेत, त्यामुळे ते कधीच सांगत नाहीत की आम्ही आमच्या या देशाचं शोषण केलं। परंतु मधलं एक वाक्य आहे मोहन भागवतांचं की 5000 वर्ष पंडितांनी या देशाचं शोषण केलं हे त्यांनी मांडल्यामुळे एक वातावरण तयार झालं की खरोखर या देशाचं शोषण झालेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या साहित्यामध्ये हा सगळा विषय खूप चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे, पण ओबीसी आमचे गुरु कोण हे समजून घेत नाही किंवा आमचे शिक्षक कोण, आमचे मार्गदाते कोण, मार्गदर्शक कोण हे ओबीसी समजून घेत नसल्यामुळे 52% लोकसंख्येचा हा भाग आहे हा आंबेडकरी चळवळीच्या प्रबोधनात्मक चळवळीपासून आजही वंचित राहिलेला आहे। आणि म्हणूनच त्यांना हे समजत नाही। बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य जर आम्ही वाचलं तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळतील आणि मी जाहीरपणे कबूल करतो की मी दोन्ही प्रकारचं जीवन जगलो आहे। वयाची 35 वर्ष ही हिंदुत्वामध्ये गेली, मग ते सगळे शिवसेना असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, भाजप संघ परिवार यांचा हिंदुत्वाचा विचार असेल, या विचारामध्ये माझं जीवन 35 वर्षापर्यंत गेलं। वयाच्या 35व्या वर्षानंतर म्हणजे 2005 नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते, आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते मला भेटले आणि त्यांनीच फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा परिचय मला दिलेला आहे। आणि त्यामुळे मी माझ्या जीवनातला हा अनुभव मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो, कारण हिंदुत्वाचं सुद्धा जे तत्वज्ञान आहे त्याची मांडणी मी करू शकतो की बाबा संघाचं तत्वज्ञान काय आहे, म्हणजे बंच ऑफ थॉट्स ही आधुनिक मनुस्मृती आहे किंवा संघाची विचारसरणी आहे, भाजपाची विचारसरणी ही आधुनिक मनुस्मृती आहे आणि काँग्रेसमध्ये पण त्यात फारसा फरक नाही आहे किंवा भारतातले सगळे राजकीय पक्ष यामध्ये काही वेगळे आहेत असं नाही, ते सगळे मनुस्मृतीचे समर्थक आहेत। मग अशा परिस्थितीमध्ये मागासवर्गीयांना जे आरक्षण भेटलंय ते धार्मिक शोषणातून भेटले, जातींच्या शोषणातून भेटले, त्याला आर्थिक निकष लावणं, क्रिमिलेअर लावणं हा अत्याचार आहे आणि संविधानिक द्रोह आहे। परंतु सगळ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे या नावाखाली ओबीसीमधला किंवा एससी एसटी मधला जो अत्यंत हुशार आणि बलवान वर्ग आहे तो खरं म्हणजे या सगळ्या उच्चवर्णीयांच्या विरोधाला पुरून उरणारा वर्ग आहे, त्याला निष्प्रभ करण्यासाठी हे क्रिमिलेअरचं तत्व आणलं गेलं। खरं म्हणजे सामाजिक शोषणाच्या आरक्षणामध्ये क्रिमिलेअर लावलं जाणं हा आमच्या चळवळींचा पराभव आहे, त्याची मांडणी आम्ही पुढे मागे केली पाहिजे। आणि म्हणून जातीच्या आधारावर शोषण झालं तर जातीच्या आधारावरचं जे आरक्षण आहे ते आम्हाला भेटलं पाहिजे। राजकीय संस्काराच्या बाबतीत आपला व्हिडिओ जो आहे तो ओबीसींचा समोरचा राजकीय पर्याय कोणता अशा प्रकारचा व्हिडिओ असल्यामुळे राजकीय संस्कार आहे स्त्री शूद्राती शूद्रांना, म्हणून मी सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले यांची आठवण करून दिली की खऱ्या अर्थाने ते राष्ट्रपिता आहेत, आधुनिक भारताचे राष्ट्रपिता आहे महात्मा ज्योतिबा फुले आहेत आणि म्हणूनच संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना आपलं गुरु मानलेलं आहे। भगवान बुद्धांना मानलेलं आहे, कबीरांना मानलं आहे, पण आधुनिक काळामधले फार मोठे विचारवंत हे महात्मा ज्योतिबा फुले आहेत। आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांना गुरु मानणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांनी विद्येविना मती गेली म्हणजे शूद्र का खचले हे सविस्तरपणे सांगितलेलं आहे। आणि म्हणून फुले शाहू आंबेडकरांचा जो विचार आहे तो खरा म्हणजे आम्हाला राजकीय संस्कार देणारा विचार आहे।
म्हणजे ब्राह्मणांना जसे मुंज वगैरे संस्कार होतात तशा प्रकारचे शूद्र अतिशूद्रांना राजकीय संस्कारच नाहीत आणि हे संस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या साहित्यातून आणि जीवनातून दिलेले आहेत. मी अत्यंत कृतज्ञतेने सांगतो की नारायण नागू पाटील हे आमच्याकडे आगरी समाजातले पहिले आमदार, पहिले नेते झाले. त्याला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मैत्री, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बंधुत्व, त्यांचं अलिबागमध्ये येऊन राहणं आणि इथल्या आग्र्यांना समजवणं की तुम्ही राजकीय नेतृत्व केल्याशिवाय तुमची गुलामी संपणार नाही. हा जो बाबासाहेबांचा संस्कार आहे किंवा आंबेडकरी किंवा बौद्ध संस्कार आहे, हा राजकीय संस्कार हा ओबीसीनी समजून घेतला पाहिजे. कुठल्याही निवडणुका लढताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भगवान बुद्ध यांना वंदन केल्याशिवाय तुम्हाला राजकीय विजय मिळू शकत नाही. म्हणजे हे नवसाच्या अर्थाने मी बोलत नाही, हा अत्यंत विज्ञानवादी विचार आहे की शूद्रातिशूद्रांनी आपला राजकीय हक्क कसा मिळवायचा याचं तत्वज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. ओबीसीमध्ये स्वतंत्र राजकीय पक्ष आज नाही किंवा निर्माण झाला नाही याचं कारण सुद्धा ओबीसी आजही गुलाम आहेत. त्याच्यामुळे आरक्षणाच्या आंदोलनात पिवळे झेंडे घेऊन आज आपल्याला कल्पना आहे की नागपूरमध्ये मोठं आंदोलन वडेट्टीवार यांचं झालं. आता लगेच छगन भुजबळ यांचं सुद्धा आंदोलन होणार आहे. त्या स्वतः मी त्यामध्ये आंदोलनात असणार आहे. परंतु खऱ्या अर्थाने जे पक्ष मनुवादी पक्ष आहेत, म्हणजे काँग्रेस असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, ते मनुवादी पक्ष आहे. मी सुरुवातीला सांगितलं आमचे नेते अनंत तरे यांनी पूर्ण आयुष्य घालवलं शिवसेनेसाठी आणि त्यांच्याबरोबर आगरी कोळी भंडाऱ्यांनी त्या पक्षाला साथ दिली. परंतु शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. आपल्याला कल्पना आहे की उद्धवजी ठाकरे झाले, नारायण राणे झाले, मनोहर जोशी झाले, परंतु ओबीसींच्या वाट्याला महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद आलं नाही. या शिवसेनेप्रमाणेच बाकीच्या राजकीय पक्षांची अवस्था आहे की ओबीसींना ते नेतृत्व देणार नाहीत. आणि आज ओबीसींचा राजकीय पक्ष नसणं हे अत्यंत वाईट आहे, कारण ओबीसींची आंदोलनं एवढ्या मोठ्या प्रमाणात मतांचं ध्रुवीकरण होत आहे. लोकसभा संपली, विधानसभा संपली, पण अजून स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, यामध्ये राजकीय पक्ष नसल्यामुळे ही मतं शेवटी प्रस्थापित पक्षाला जाणार आहेत. आणि खरं म्हणजे या आंदोलनात काम करणाऱ्या कष्टकरी लोकांचं राजकीय अपयशच म्हणून ते गणलं जाईल. आणि म्हणून आमचा राजकीय पक्ष असला पाहिजे. आणि आमचा राजकीय पक्ष नसेल तर आमचे राजकीय बंधू कोण हे सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांचा जो शब्द आहे तो मी आदर्श मानतो की या देशातल्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या 15% लोकांनी स्त्री शूद्रांचं शोषण केलं, त्यांना गुलाम केलं, त्यांचे हाल केले, त्यांच्यावर वेठबिगारी लागली. खोटी आंदोलनामध्ये त्यांच्यावर बेदखल कुळं किंवा कुळं म्हणून त्यांचं शोषण केलं. त्यांना जमिनीचे अधिकार नाकारले, पाण्याचे नाकारले, राजकीय हक्क तर नाकारलेच. या स्त्री शूद्रांनी म्हणजे भारतातल्या 85% लोकांनी राजकीय क्रांतीशिवाय आम्हाला आमचे अधिकार मिळणार नाहीत, आमची गुलामी संपणार नाहीत. आणि म्हणून राजकारण हा विषय अटळ आहे. आम्हाला आधुनिक भारतामध्ये राजकीय सत्ता आमच्या ताब्यात घेण्याचे जे मार्ग आहेत ते आम्ही मिळवले पाहिजेत. आणि म्हणूनच वर्तमान काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की एससी जो प्रवर्ग आहे त्या एससी प्रवर्गामध्ये जो आंबेडकरी बांधव आहे किंवा बौद्ध बांधव आहे हा राजकीयदृष्ट्या मागासवर्गीयांमध्ये सगळ्यात जाणकार आणि जागा झालेला आणि संघर्ष करणारा एक समूह आहे. आणि हा आपला खरं म्हणजे भाऊ आहे. त्याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काम ओबीसींच्या राजकीय हक्कांसाठी, सामाजिक अधिकारांसाठी म्हणजे धार्मिक अधिकारांसाठी, आर्थिक अधिकारांसाठी, जमिनींच्या हक्कासाठी जे आंदोलन चालवले त्याचे सगळे कर्ते करविते बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांचे लोक किमान म्हणजे हिंदुत्ववादी तर पूर्ण इमानदारीच्या किंवा जीवनमूल्यांच्या किंवा नीतिमत्तेच्या विरुद्धच आहेत हिंदुत्ववादी, परंतु आंबेडकरी बांधव किमान भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाने स्वच्छ आणि निर्मळ राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु मनुस्मृतीसमोर साधन संपत्तीच्या अभावी हे राजकारण टिकत नाही, हे सत्य आहे. पण ओबीसींचा राजकीय पक्षच नसल्यामुळे आता ओबीसींना दुसरा काय पर्याय नाही. कारण जी अवस्था अनंत तरे यांची झाली, आज जी गणेश नाईकांची आहे, छगन भुजबळांची आहे, भुजबळांसारखा नेता आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हवा होता, वडेट्टीवारांसारखा नेता आहे तो काँग्रेसमध्ये मंत्री झाला, पण खरं म्हणजे महत्वाची पदं महसूल मंत्री, गृहमंत्री अशी पदं या ओबीसी नेत्यांच्या वाट्याला असायला पाहिजे. त्यांची जी अवस्था आहे ती अवस्था बघून सगळ्या ओबीसींना समजते. त्यांचं दुःख ते मुक्तपणे मांडत नाहीत कारण राजकीय दबाव असतो. पण आता ओबीसीनी हे जी जागृती आली त्याचा राजकीय फायदा तात्काळ करून घेतला नाही तर लोकसभा आणि विधानसभा आमच्याकडे राहिलेली नाही, परंतु किमान स्थानिक स्वराज्य संस्था आमच्याकडे राहिल्या पाहिजेत. आणि म्हणून रिपब्लिकन पक्ष असतील, वेगवेगळे गट तट असतील, वंचित बहुजन आघाडी आहे आणि बहुजन समाज पार्टी यांचं नेतृत्व ओबीसींनी स्वीकारलं पाहिजे किंवा या पक्षाने सुद्धा ओबीसींच्या नेतृत्वाला वाट मोकळी करून दिली पाहिजे असं मला वाटतं. मला आठवतं की बहुजन समाज पार्टीमध्ये
राजाराम साळवी यांनी काम केलं होतं आणि अत्यंत मोठ्या मनाचे नेते आजही ते ठाण्यामध्ये राहतात, आगरी सेनेचे नेते आहेत. त्यांनी आंबेडकरी पक्षात काम करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. मी सुद्धा वंचित बहुजन आघाडीतून 19ची निवडणूक लढली आणि त्यावेळी बाळासाहेब आंबेडकरांनी चांगला प्रयोग केला होता. आणि आता मी बहुजन समाज पार्टीतून 2024ला लढलो. सगळ्या आंबेडकरी भावांचं उत्तम सहकार्य, आदर आहे आणि सगळं काही चांगलं आहे, वाईट काहीच नाही. परंतु मोठ्या संख्येने मतदार म्हणून ओबीसीनी या राजकीय पक्षात गेलं पाहिजे, अशा प्रकारचं वातावरण आम्हाला समाज माध्यमांमध्ये घडवावं लागेल. आणि सध्याची आरक्षणाची चळवळ त्यासाठी अत्यंत अनुकूल आणि निसर्ग नियमानुसार अत्यंत चांगली वातावरण निर्मिती करते आहे. आणि म्हणून आता ओबीसींना राजकीय पर्याय कुठला असावा याची सुद्धा चर्चा या आरक्षणाच्या काळात झाली पाहिजे. मंडल आयोगाच्या काळात मला विश्वास आहे की ओबीसी SC ST संयुक्तपणे ती आरक्षणाची चळवळ लढले. यामध्ये दिबा पाटील आमचे नेते होते, बाळासाहेब आंबेडकर होते, कांशीराम साहेबांनी उत्तर भारतात हे मोठं मंडल आयोगाचं आंदोलन चालवलं आणि त्यामुळे ओबीसींवर एक खरं म्हणजे मोठा भाऊ म्हणून ह्या सगळ्या आंबेडकरी चळवळीचा फार मोठा प्रभाव आजही आहे. कारण आरक्षणाची कुठलीही गोष्ट समजून घ्यायची असेल तर आरक्षणाचे जाणकार किंवा जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं आंबेडकरी चळवळीकडे आहेत. परंतु आज प्रश्न असा आला आहे की मराठा आणि ओबीसी यांच्या वादामध्ये भूमिका घ्यायला कोणी तयार नाही आणि ही भूमिका न घेतल्यामुळे ओबीसी संभ्रमात आहेत. आणि म्हणून मी सगळ्यांनाच विनंती करतो, रिपब्लिकन पक्षाचे अनेक नेते असतील किंवा वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय प्रकाशजी आंबेडकर असतील किंवा अन्य नेतृत्व असेल, आमच्या रेखाताई ठाकूर असतील किंवा बहुजन समाज पार्टीच्या सगळे लोक जिथे आता मी काम करतोय, ओबीसी म्हणून मी आज रोज आंदोलनात आहे. परंतु आमचे जे राजकीय पक्ष आहेत, खास करून मागासवर्गीयांचे ओबीसी SC ST यांचे राजकीय पक्ष आज आंबेडकरी लोकांकडे, त्यांनी जर भूमिका घेतली की बाबा मराठे हे क्षत्रिय आहेत, ते सगळ्या ठिकाणी राज्यस्तरावर शिक्षणामध्ये त्यांना पुरेसं प्रतिनिधित्व आहे आणि खरं म्हणजे ते सामाजिकदृष्ट्या मागासले नसल्यामुळे सगळे मागासवर्गीय आयोग असतील किंवा सुप्रीम कोर्ट यांनी मराठे हे मागास नसल्यामुळे त्यांना सामाजिकदृष्ट्या शोषितांचं आरक्षण मिळू शकत नाही आणि ओबीसीचं आरक्षण मिळू शकत नाही असं सगळं सांगितलेलं आहे. आणि मी सुद्धा स्पष्ट भूमिका घेऊन सांगितले की मराठा आरक्षणाची मागणी ही असंविधानिक मागणी आहे. परंतु अशा प्रकारची भूमिका कुठलेच राजकीय पक्ष घेत नाहीत. शिवसेनेकडून ती अपेक्षा नाही, काँग्रेसकडून नाही, भाजपाकडून नाही आणि बाकी डाव्या पक्षांकडून नाहीये. पण आंबेडकरी पक्षांनी किमान ही धाडशी भूमिका घेतली पाहिजे, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी धाडशी भूमिका घेतली होती. आणि आपल्याला कल्पना आहे की आज बाबासाहेबांचं नाव घेऊन अशा वेगवेगळ्या क्लिप येतात की त्यांनी मराठ्यांना आरक्षण द्यायला सांगितलं होतं, पण बाबासाहेब आंबेडकरांनी याची मांडणी पूर्ण केली की बाबा सामाजिकदृष्ट्या शोषित कोण आहे आणि सामाजिकदृष्ट्या शोषित आणि मागासलेले कोण आहेत हे निकष ठरवले आणि राज्य मागासवर्गीय आयोग प्रत्येक जातींची तपासणी करून त्यांना आरक्षण द्यायचं की नाही ठरवतो, याची शास्त्रीय पद्धत आहे. पण आज मराठ्यांकडे सत्ता आहे आणि एकूणच देशातलं आरक्षण संपवण्याचा डाव भाजपाचा, संघ परिवाराचा आहे. आणि म्हणून ब्राह्मणांकडे एवढी लोकसंख्या नसल्यामुळे मराठा लोकांना ते भडकवतात, जाट गुर्जर पटेल यांना भडकवतात आणि सांगतात तुम्ही ओबीसीमध्ये घुसखोरी करा. आताचा निर्णय हा ओबीसीवर प्रचंड अन्याय करणार आहे, अत्याचार करणार आहे. परंतु ओबीसी बोलणार कोणाकोणाला, कारण हे केवळ राजकीय निर्णय नाही, ते ह्यामध्ये धार्मिक निर्णय पण आहे, मनुस्मृतीचा प्रभाव आहे, हिंदू धर्माचा प्रभाव आहे. आणि म्हणून भाजपमध्ये गेलेले आगरी कोळी लोक यावर बोलू शकत नाहीत. शिवसेनेमध्ये सुद्धा अनंत तरेने यांना बोलताना आले की मनोहर जोशीच मुख्यमंत्री का, अनंत तरे का नाहीत, असा प्रश्न ते सवाल करू शकले नाहीत. आणि मला सुद्धा कल्पना आहे, आम्ही परवा दिबा पाटील साहेबांच्या नामकरण आंदोलनाची बैठक ही माननीय मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर घेतली. त्या सभेमध्ये 4 लोकांना बोलून दिलं, बाकी कोणाला बोलू दिलं नाही. ते जे बोलले ते भाजपचे लोक होते आणि त्यांना जे कारण फडणवीसांनी दिलं की तांत्रिक कारणामुळे आम्ही हे नाव देऊ शकत नाही. परंतु उद्घाटन तर झालं, तुमचं आश्वासन नाव देण्याचं, मग उद्घाटनाला दिबा पाटलांचं नाव का नाही? याचं कारण आहे की देवेंद्र फडणवीस हे आम्हाला शूद्र समजतात, हलके समजतात, दिबा पाटलांना हलके समजतात आणि त्यांच्या मनामध्ये दिबा पाटलांचं नाव द्यावं अशा प्रकारची इच्छाच नाहीये. परंतु ही इच्छा आमच्या लोकांना समजत नाही, आमची गुलामगिरी आम्हाला समजत नाही आणि म्हणून राजकीय जागृती ओबीसीमध्ये आलेली नाही. आणि म्हणूनच मी सगळ्या आरक्षणाची मागणी करणाऱ्या लोकांना जुनी आठवण करून देतोय मंडल आयोगाची. मंडल आयोगाच्या काळात देशातल्या हिंदुत्वाला, देशातल्या विषमतेला विरोध करण्याचं काम मंडल आयोगाच्या काळातल्या लोकांनी केलं. त्यामुळे आंबेडकरी चळवळ ही आघाडीवर होती, आंबेडकरी कार्यकर्ते होते आणि त्यांच्यासोबत ओबीसी लोक होती. आज सुद्धा महाराष्ट्रात तशीच चळवळ आहे की आरक्षण संपवण्याची चळवळ आहे. केवळ ओबीसींचं नाही, SC STचं पण आरक्षण संपवण्याची ही एक प्रकारची भयानक अशी प्रतिक्रांती आपल्याकडे होते. आणि अशा परिस्थितीमध्ये ओबीसी जर मैदानावर उतरलेले आहेत तर त्यांना फक्त आपण एक दिशा द्यायची आहे की खरोखर
की मराठे हे सामाजिकदृष्ट्या मागासलेले नसतील तर त्यांना ओबीसीमध्ये घुसखोरी करण्याचा अधिकारच नाही. तुमची सत्ता स्पर्धा जी आहे ती ब्राह्मणांबरोबर आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्यामध्ये जरूर सत्ता स्पर्धा आहे. क्रांती प्रतिक्रांतीमध्ये बाबासाहेब आंबेडकर सांगतात की क्षत्रिय ब्राह्मण हे सत्तेसाठी, धर्मसत्तेसाठी, राजसत्तेसाठी एकमेकांचे जीव घ्यायला तयार आहेत. हा संघर्ष रामायण आणि महाभारतामध्ये या कथांमध्ये आम्ही पाहतो आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा पाहतो. महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण आणि मराठा वाद आहे आणि आजही आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाला मराठ्यांचा विरोध आहे आणि म्हणूनच ही मराठ्यांची आंदोलनं होतात. ते आंदोलन खरं म्हणजे ब्राह्मणांच्या विरोधात आहेत, पण ते घुसखोरी करतायत ओबीसीमध्ये. आणि ओबीसीना पुन्हा एकदा गुलाम करायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थातलं राजकीय आरक्षण आहे ते मंडल आयोगाने दिले ते संपवायचं आहे. ओबीसी संपले की एससी एसटी पण संपतील, स्त्रिया पण राजकारणात येणार नाही आणि या 85% वर्गाला गुलाम ठेवण्याचं काम हे लोक करतायत. मी इथे राजकीय पक्षांचा उल्लेख करताना वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टी, रिपब्लिकन पार्टी यांचा उल्लेख केला, पण आमच्या आगरी समाजाचा लोकनेते दिबा पाटलांचा राजकीय पक्ष होता शेतकरी कामगार पक्ष. हा सुद्धा एकेकाळी विरोधी पक्ष होता. परंतु या राजकीय पक्षाला म्हणजे एकूणच डावा विचार आहे त्या विचाराला हा जो शोषण आहे भारतातलं जाती आधारित म्हणजे धार्मिक शोषण आहे, जातींचं शोषण आहे, किती समजला हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणूनच JNPT असतील, सिडकोमध्ये असतील, ओबीसींच्या जमिनी चाललेल्या आहेत, पण इथे कामगार भांडवलदार वाद नसून ओबीसींचं शूद्रांचं शोषण होतंय, विमानतळात होतंय. पण ही भूमिका शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाने घेतली नाही. जी भूमिका ॲडव्होकेट दत्ता पाटील आणि दिबा पाटील या आमच्या नेत्यांनी घेतली होती. तर शेका पक्ष सुद्धा हा पर्याय आपल्या समोर आज मागासवर्गीय जातींसमोर आहे. परंतु या पक्षाचं जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाला ओबीसींचा जो अधिकारांचा विषय तो आजही मांडता येत नाही. आज महाराष्ट्रातले कुठलेच राजकीय पक्ष, मग ते उच्चवर्णीयांचे असू दे किंवा मागासवर्गीयांचे असू दे, ते हे सांगत नाही की मराठे हे शोषक आहेत आणि कुणबी हे शूद्र आहेत. ते कुणबी दाखले मराठ्यांना देणं म्हणजे आरक्षण संपवणं आहे. कुणबी आणि मराठे एक नाहीत हे न्यायालयाने सिद्ध केलेलं आहे, उच्च न्यायालयाने सिद्ध केलेलं आहे, अनेक निर्णयामध्ये आले, मागासवर्गीय निर्णय. पण आज ओबीसींना खरं म्हणजे दिशा देणारा, खऱ्या अर्थाने परिवर्तनाची दिशा देणारा नेता नाही, राजकीय पक्ष नाही. आणि त्याच्यामुळे ओबीसींचं हे महाराष्ट्रातलं जागृत असलेलं जे मतदान आहे ते कुठे जाईल हा मोठा प्रश्न आहे. मतदार म्हणून ओबीसी जागे झालेले आहेत, परंतु त्यांना वाट मोकळी करून देणारा राजकीय विचार स्वतः ओबीसींकडे नाही. जो ज्यांच्याकडे आहे ते पण सांगू शकत नाही, कारण आजही महाराष्ट्रावर उच्च जातीयांचा प्रभाव आहे, मराठ्यांचा प्रभाव आहे, ब्राह्मणांचा प्रभाव आहे. आणि म्हणून महाराष्ट्रात मराठा, क्षत्रिय की शूद्र ही भूमिका मांडणारे राजकीय पक्ष नाहीत. आणि हे राजकीय पक्ष जर समोर आले तर आजचं ओबीसीचं आंदोलन आहे जे ठिकठिकाणी बीडला होते, नागपूरला होते, मुंबईमध्ये होते, या सगळ्यांचा फायदा राजकीय परिवर्तनासाठी होऊ शकतो. पण राजकीय परिवर्तनाचं तत्वज्ञान या देशात शूद्रांना, मागासवर्गीयांना, अतिशूद्रांना सांगणारा आज नेता नसल्यामुळे ही एक बौद्धिक पोकळी इथे तयार झालेली आहे. आणि म्हणून काँग्रेस, भाजपा, शिवसेना हे सगळे उच्चवर्णीयांचे पक्ष आहेत. ते आमच्या गुलामगिरीचं नाव घेणार नाहीत. त्यांनी ते सांगतील की आमच्या पक्षात तुम्हाला न्याय भेटेल. आणि म्हणून अनेक राजकीय पक्षांची आमंत्रणं मला सुद्धा येतात. पण प्रश्न येतो नैतिकतेचा. ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्याने आम्ही जमिनीचे मालक झालो, 20 गुंठे किंवा 10 गुंठे जमीन असेल, त्यांच्यामुळे शिक्षण खेड्यापाड्यामध्ये पोहोचलं. जिल्हा परिषदेचं का होईना हे पुस्तक, हे जे शिक्षण आहे हे संविधानामुळे आमच्यापर्यंत गेलं. आता ते शिक्षण सुद्धा बंद होत आहे. जमिनी आम्हाला भेटल्या, पाणी आम्हाला भेटलं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद लढवण्याचा अधिकार मिळाला. आणि माझ्यासारख्या माणसाला तर आमच्या बाळासाहेब आंबेडकरांनी लोकसभेत जाण्याचा मार्ग 2019ला मोकळा करून दिला होता. 76,000 मतदान घेतलं. माझ्या दृष्टीने ही जी लोकसभा आहे एक राजकीय तत्वज्ञानाच्या दृष्टीने एक PhD आहे, म्हणजे अनुभव आहे. कारण हे अनुभव माझ्या मेंदूत आहे, डोक्यात आहे. आणि या अनुभवाच्या जोरावर मी ओबीसीना राजकीयदृष्ट्या जागं करू शकतो किंवा तो लोकसभेचा माझा अनुभव आहे तो शेअर करू शकतो. 2024चा अनुभव, राजकीय अनुभव सुद्धा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे की अपयश जरी असलं तरी त्या अपयशामध्ये अपयशाची कारणं बहुजन समाज पार्टीमध्ये मी समजून घेतलेले, शिकलेलो आहे. आणि त्याच्या अगोदर मी विधानसभा अलिबागमधून लढलेलो आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मला कळलेलं आहे की बाबा निवडणुका किती महत्त्वाच्या आहेत. म्हणजे निवडणुका आणि मतदान हे दोन्ही महत्त्वाचं आहे. ओबीसीना जे अनुभव आलेले आहेत ते अनुभव जर खरोखर अशा निवडणुका लढणाऱ्या माणसाने बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य वाचलं असेल, भगवान बुद्धाचं साहित्य वाचलं असेल तर खऱ्या अर्थाने जागृती त्याच्या मनामध्ये निर्माण होते. आणि राजकीय निवडणुका हा सरंजामशाही किंवा ऐश करण्याचा किंवा मजा करण्याचा विषय जसा आताच्या राज्यकर्त्यांनी चालवला आहे, ज्या पद्धतीने बातम्या येत आहेत, म्हणजे बाबा अजित पवारांनी किती मोठा भ्रष्टाचार केला,
आपल्या फडणवीसच्या बेडला आणि बाथरूमला किती खर्च आला, किंवा एकनाथ शिंदे शेती करताना हेलिकॉप्टरने जातात, हे सगळे जे मजा करण्याची, राजकीय सत्ता म्हणजे पेशवाईसारखी मजा करण्याची, हौस करण्याची हे आहे, म्हणजे ठिकाणं आहेत. अशा प्रकारचं तत्वज्ञान ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी देशात केलं. आणि दुसरीकडे शेतकरी उपाशी मरतायत, भूमिहीन लोकांना घरांचा पत्ता नाही, ओबीसीमधल्या मागासवर्गीय जाती असतील, आदिवासी जाती असतील, हे प्रचंड हाल अपेष्टा बघतायत. आणि एकीकडे राजकीय लोक हे मोठमोठ्या गाड्या, कार आपल्या नातवांना भेट देत आहेत आणि उंची जीवन जगतायत. अशा प्रकारची स्थिती नेपाळमध्ये झाली. तेव्हा नेपाळमध्ये आपल्याला माहिती आहे मोठं आंदोलन झालं, श्रीलंकेत झालं, पण भारतामध्ये असं आंदोलन होत नाही. याचं कारण ओबीसी धार्मिकदृष्ट्या आज गुलाम आहे. ज्या ओबीसीनी या सगळ्या विषमतेविरुद्ध लढायचं आहे तो काही बोलायला तयार नाही. आणि म्हणून पेशवाईप्रमाणे राजकीय सत्ता आज ब्राह्मण, मराठा, वैश्य यांचे नेते भोगतात. आणि ओबीसींना याचा राग येत नाही, कारण ओबीसींना असं वाटतं की हजारो वर्ष आम्ही धर्माने गुलाम होतो, ते आम्ही गुलामच असलो पाहिजे. आणि ओबीसींच्या अनेक नेत्यांची जीवनं ह्यामध्ये उद्ध्वस्त होताना आम्ही डोळ्यासमोर पाहतोय. आदरणीय गोपीनाथ मुंडे हे ओबीसींचे राष्ट्रीय नेते होते, त्यांचा मृत्यू कसा झाला, त्यांचं राजकीय जीवन कसं संपवलं गेलं, याच पद्धतीने भुजबळ साहेबांवरचा अन्याय अत्याचार आम्ही डोळ्याने पाहतोय. ठीक आहे, भ्रष्टाचाराचे आरोप सगळ्या राजकीय लोकांवर होतात आणि राजकारणात गेल्यानंतर लूटच करायची असते. हे तत्वज्ञान जर मनुस्मृतीने दिलं असेल तर त्यातून कुठलाच ओबीसी, एससी, एसटी सुटत नाही, आपल्याला माहित आहे. परंतु इमानदारीचं राजकीय तत्वज्ञान कुठे आहे हे सुद्धा सांगणारी यंत्रणा पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की स्वातंत्र्य, समता, बंधुता हे तत्वज्ञान भगवान बुद्धांकडून त्यांनी घेतलं. आणि इमानदारीचं, देशाप्रती आणि लोकांप्रती प्रामाणिक राजकारण करायचं असेल तर भगवान बुद्धाचा विचार हा देशाला अनुकूल आहे. आणि म्हणून मनुस्मृती ही राजकारणाला प्रतिकूल आहे, परंतु मनुस्मृतीचं अनुकरण सगळे लोक करताना दिसतात. आणि म्हणून ओबीसींना स्वतःचं राजकीय तत्वज्ञान शोधायचं असेल तर भगवान बुद्ध, सम्राट अशोक, चारवाक यांना समजून घ्यायला लागेल. आणि हा विचार दिबा पाटलांनी पण आम्हाला सांगितला होता, पण धार्मिक प्रभाव एवढा मोठा आहे की दिबा पाटलांचा जो हा विचार आहे तो कुणी ऐकायला तयार नाही, समजून घ्यायला तयार नाही. दिबा पाटील हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानत होते. ही गोष्ट सुद्धा बोलायची आणि सांगायची स्थिती आज राहिलेली नाही. अशा प्रकारचं हिंदुत्वाचा प्रभाव आपल्याकडे पाहायला मिळतो. आणि म्हणून ओबीसींनी या सगळ्यामध्ये स्वतंत्र राजकीय पक्ष काढावा असं अनेकांची मतं मला आलेली आहेत आणि आंबेडकर भावांनी मला ते सुचवलेलं आहे. पण ते एवढं सोपं नाही. पण आजचं जे राजकीय म्हणजे ओबीसींच्या आरक्षणाचं वातावरण ढवळून निघालेलं आहे, त्यामध्ये मला असं दिसायला लागलं की आशा दिसायला लागली की ओबीसी अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकतात, परंतु सोबत एससी, एसटी असले तर. आणि म्हणून एससी, एसटीचे राजकीय पक्ष आहेत. आता एकदम राजकीय पक्ष स्थापन करणं सगळ्यांना अवघड असतं, पण जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी एकत्र येऊन या निवडणुका लढल्या तर निश्चितपणे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बदल घडू शकतो. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की राजकीय यश देशाला किंवा राजकीय समता प्रस्थापित करायचं असेल तर अगोदर सामाजिक समतेची आंदोलनं आम्ही चालवली पाहिजे, धार्मिक समतेची, धार्मिक चिकित्सेची आंदोलन चालवली पाहिजे. याच पद्धतीने आर्थिक समतेची, ओबीसींना आर्थिक अधिकार देणारी आंदोलनं आम्ही चालवली पाहिजे. आणि ही आंदोलनं मी स्वतः राजकीय दृष्ट्या किंवा बाबासाहेबांच्या तत्वज्ञानात स्वतः अनुभवली आहेत. म्हणजे कुळ कायद्याचं आंदोलन हे आम्हाला ओबीसींना, शूद्रांना, भूमिहीन लोकांना जमिनी मालकी देणारं आंदोलन, राष्ट्रीय आंदोलन, कुळ कायद्याचं आंदोलन, सावकारी विरुद्ध आंदोलन बाबासाहेब लढले. जो मनुस्मृतीचा धर्म आहे हा धर्म आमचा शत्रू आहे, आमच्या स्त्रियांना अधिकार नाकारतो, म्हणून त्यांनी मनुस्मृती दहन कोकणात केलं. पण त्या मनुस्मृतीचे समर्थक आज कोकणातले बुवा बापू हे आगरी कोळ्यांचे गुरु होऊन त्यांना पुन्हा गुलाम करतायत. आणि याच पद्धतीने 14 तळ्याचं पाणी हक्काचं आंदोलन, पाण्यावर आमचा अधिकार आहे, जमिनीवर आमचा अधिकार आहे, हे बाबासाहेबांनी अगोदर सांगितलं आणि राजकीय हक्क पण सांगितला. म्हणजेच इतर राजकीय पक्षांना आंदोलनाची गरज नसते, मोर्चांची गरज नसते, परंतु मागासवर्गीयच्या राजकीय पक्षांना सामाजिक समतेची, आर्थिक समतेची, धार्मिक समानतेची, धर्मचिकित्सेची आंदोलन चालवणं गरजेचं आहे. कारण आपली लोकशाही धोक्यात आणलेली आहे या आर्थिक, सामाजिक, धार्मिक विषमतेमुळे. आणि म्हणून आज आम्हाला ओबीसीना राजकीय पक्षाची गरज आहे. माझं हे जे हे आहे म्हणजे व्याख्यान आहे किंवा माझं बोलणं आहे, हे जे लोक ओबीसी ऐकत असतील त्यांनी यावर प्रतिक्रिया द्याव्या, एससी, एसटीने प्रतिक्रिया द्याव्या. आणि खरं म्हणजे हे मला बहुजन संघटनावर बोलायचं होतं, परंतु तिथे काय ते मला हे सेट करणं, कॅमेरा सेट करणं जमलं नाही आणि म्हणून बोललो. आणि म्हणून मी आगरी कोळ्यांना सुद्धा यामध्ये खुलेपणाने विनंती करतो की आपण
आता आमच्या नेत्यांचं बलिदान आहे. म्हणजे उद्धवजी ठाकरेंनी काल क्षमा मागितली. मी अनंत तरेंमधला प्रामाणिक सच्चा शिवसैनिक ओळखू शकलो नाही आणि म्हणून एकनाथ शिंदे या मराठ्याला सत्ता दिली. मराठ्यांना ब्राह्मणांना सत्ता देणं हीच मनुस्मृती आहे उद्धवजी, आणि त्याचं पालन तुम्ही केलं. सर्व राजकीय पक्ष करतायत. सर्व राजकीय पक्षांना माझी विनंती आहे की सतत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि सत्तेत राहणं, सुखात राहणं हे फार काळ इथे चालणार नाही. नेपाळमध्ये जसं बदल घडला तसा बदल भारतात पण होणार. तुम्हाला वाटलं असेल की आगरी कोळी कराडी हिंदू माळी सगळे हे धर्माचे गुलाम आहेत, तर ते फार काळ गुलाम राहणार नाही. आज नाही उद्या सूर्योदय होणार आहे, कायमची रात्र राहणार नाही. आणि हे वचन भगवान बुद्धांनी सांगितलं. आज जी परिस्थिती आहे ते कायम राहत नसते, बदल घडत असतो आणि हा बदल देशामध्ये घडेल. मला विश्वास आहे. आज ओबीसीचे नेते जे ओबीसीच्या आरक्षणाचं आंदोलन करतायत, आदरणीय छगन भुजबळ असतील, सन्माननीय वडेट्टीवार असतील, प्राध्यापक लक्ष्मण हाके असतील, प्राध्यापक मनोहर धोंडे हे सर आहेत आमचे लिंगायत समाजाचे असतील, आणि मंगेश ससाणे असतील, मृणाल ढोले पाटील असतील आणि बहुसंख्य ओबीसी नेते असतील, यांनी कधीतरी हा विचार केला पाहिजे. मुळात मनुस्मृतीच्या शोषणापासून आम्हाला मुक्त केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यांच्यामुळेच संविधान आणि त्यांच्यामुळेच जर आरक्षण असेल तर त्यांनी गुलामीचा, धार्मिक गुलामगिरीचा शेवटचा मार्ग धर्मांतर हा सांगितला की मनुस्मृतीचा हिंदू धर्म आम्हाला राजकीय सामाजिक आर्थिक कुठलाच न्याय द्यायला तयार नाही. तो ब्राह्मण क्षत्रिय ब्राह्मण मराठ्यांनाच सगळ्या प्रकारचे अधिकार देत असेल तर याला पर्याय म्हणून भगवान बुद्धांचा आणि संविधानाचा विचार काय आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि हे समजून घेतलं तर तुमचं मन ज्या पद्धतीने राजकीय आघाडीसाठी घडेल ते मन मी स्वतः पाहिलेलं आहे. मी स्वतः शिक्षक होतो, माझ्या 2 नोकऱ्या गमावल्या, अत्यंत हाल अपेष्टित शेतीमधलं जीवन मी पाहिलेलं आहे. पण बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मी वाचले तेव्हा पहिल्यांदा विधानसभा लढलो अलिबागमधून आणि नंतर मावळमधून 2 वेळा लोकसभा लढलो. हे जे लढणं आहे, ठीक आहे, हजारो रुपये कोटी रुपये माझ्याकडे नसतील, पण मनातली जी राजकीय इच्छा आहे ती इच्छा हीच आहे की ओबीसींना राजकारण सत्ताकारण हातात घेतल्याशिवाय न्याय मिळणार नाही. आणि म्हणून इंग्रजांना शत्रू न मानता, इंग्रजांच्या काळात सायमन कमिशन आला असेल किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आणि इथल्या मागासवर्गीय जातींचं शोषण इंग्रजांनी उघड केलं, ती जी सत्ता आहे समानतेची आधुनिक सत्ता आहे, अशीच या देशाची संविधानिक सत्ता आहे. या संविधानिक सत्तेला विरोध म्हणून आज सन्माननीय न्यायमूर्ती भूषण गवई सरन्यायाधीश भारताचे त्यांच्यावर चप्पल मारेपर्यंत या सनात्यांचा हे पल्ला गेलेला आहे आणि हल्ला आपल्यावर झालेला आहे. याच्या पाठीमागं मागासवर्गीय माणसांनी आरक्षणातून पुढे येऊ नये, म्हणजे राजकीय आरक्षणातून सामाजिक आरक्षणातून किंवा शैक्षणिक आरक्षणातून पुढे येऊ नये, अशा प्रकारची देशाची मनुस्मृतीची नीती आहे. अशा परिस्थितीमध्ये निवडणुका जिंकणं हा आपल्यासमोर पर्याय आहे आणि निवडणुका जिंकता येऊ नयेत आणि मग ते ईव्हीएम मध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ करणं, तिकिटे नाकारणं, हे सगळे प्रकार पाहिलं तर आज आम्ही एका बाजूनी शंभूक पण आहोत आणि एका बाजूनी एकलव्य पण आहोत. परंतु ही सगळी परिस्थिती धार्मिक इतिहास सामाजिक शोषणाचा इतिहास समजून घेऊन आमची राजकीय आघाडी ज्या पद्धतीने साधन संपत्ती नसताना आंबेडकरी भावांनी जे राजकीय पक्ष उभे केले, सन्माननीय आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर असतील, काशीराम साहेब असतील, रिपब्लिकन पक्षाचे अनेक नेते असतील ज्यांची नावं मी इथे घेत नाही, परंतु त्यांनी कसं का होईना हे बंड केलं आणि सत्ता कुठे आहे शोधायचा प्रयत्न केला. आणि म्हणून मी नेहमीच सांगतो की आंबेडकरी भावांमधल्या वेगवेगळ्या गटातटांबद्दल माझ्याकडे काही लोक कुत्सितपणे चर्चा करतात. त्यांना सांगतो मी कोकणातला आहे, आमच्याकडे रेवदंड्यामध्ये चौरमध्ये नारळाच्या मोठ्या मोठ्या बागा आहेत आणि ते नारळ एवढे उंच आहेत की तुम्हाला देशात एवढे उंच नारळ कुठे बघायला भेटणार नाही. तर ते नारळ एकामेकाशी स्पर्धा करत सूर्यप्रकाशाचा शोध घ्यायचा प्रयत्न करतात. अशा प्रकारचा स्वातंत्र्याचा सूर्य शोधण्याचा प्रयत्न आमच्या शूद्रातिशूद्रांच्या राजकारणाचा आहे. तो सूर्य शोधण्यासाठी आम्ही एकामेकांमध्ये स्पर्धा करतो आणि कधी कधी आम्हाला ह्या इकडून तिकडून कुठे राजकीय प्रवेश मिळतो का याचा प्रयत्न करावा लागतो. आणि याच प्रयत्नातून माझा प्रवास वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टी असं दोन्ही पक्षामध्ये झालेला आहे. याच्यामध्ये मी आंबेडकरी भावांचं प्रेम आणि त्यांची मेहनत आणि त्यांची निष्ठा पाहिलेली आहे. देशामध्ये एवढी प्रलोभनं असताना, भाजपाची प्रलोभनं असताना, काँग्रेसची प्रलोभनं असताना आंबेडकरी विचारांशी एकनिष्ठ राहून राजकारण करणं हे अत्यंत कठीण आहे. परंतु नीती पाहिली तर आमची प्रेरणा तीच आहे. आणि म्हणून कुठल्याही दुसऱ्या राजकीय विचारपीठावर गेल्यानंतर जय भीम कसं बोलायचं, आपला बाबासाहेबांचा विचार कसा सांगायचा, मर्यादा येतात. म्हणून आंबेडकरी म्हणून राजकीय पर्याय आम्हाला काय मिळू शकतो का याचा शोध घ्यायचा माझा प्रयत्न आहे. आज मी याच्यावर बोललो, पण मला सातत्याने पुन्हा पुन्हा बोलायचं आहे. आपले अनुभव आपल्या प्रतिक्रिया ऐकायच्या आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण माझं ऐकून घेतलं याबद्दल धन्यवाद.